आज आलोय वेरूळ येथील स्थान दर्शन करण्यासाठी। चला प्रत्यक्ष आपण लेणी पाहूया आणि तेथील स्थान देखील आपण पाहणार आहेत। पाऊस पडला असल्यामुळे वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे। लेणी क्रमांक 12 येथील स्थान वंदन करण्यासाठी आपण निघालेलो आहोत। याला 3 मजले आहेत। आणि इथून असं वरती गेल्यानंतर सध्या पाऊस पडत असल्यामुळे काही ठिकाणी घसरण झालेली आहे। हे ताल क्रमांक 1 आपण वरच्या मजल्यावर जात आहोत। सध्या वरूनही दाखवून देतो, दिसतंय का? हा, अंधार आहे। हा हा हा, या पायऱ्याने आपण वरच्या मजल्यावर जात आहोत। दिसतंय? हे बघा, अनेक सद्भक्त या ठिकाणी आलेले आहेत। आता दुसऱ्या मजल्यावर आपण आलेलो आहोत। दुसऱ्या मजल्यावरून आपण आता तिसऱ्या मजल्यावर निघालेलो आहोत। प्रणाम, मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व सद्भक्तांनो, आज मी वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील लेणी क्रमांक 12 त्याला 3 ताल म्हणजेच थोरला राजविहार येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं ज्या ठिकाणी अवस्थान स्थान आहे ते स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत। हे स्थान वंदन करत असतानाच 3 ताल म्हणजे या तिसऱ्या मजल्यावरची ही जी काही लेणी आहे ते आपण पाहूया। समोरचं परिसर देखील पाहू। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे। इकडे हे जे काही खांब वगैरे आपल्याला दिसतात। आता आपण जे तिसऱ्या मजल्यावरील थोरला राजविहार जे आहे येथील जसं आहे तसं स्थान वंदन आपण करत आहोत। हेच तिसऱ्या मजल्यावरील अवस्थान स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पहिल्या वेळेस गदाण्याहून वेरूळ आले, त्यावेळेस त्यांचे 3 दिवस या ठिकाणी वास्तव्य होते। त्यांना या ओट्यावर आसन, श्रीचरण प्रक्षालन, गुळला, विडा, पहुड, उपपहुड होत असे व तिन्ही पूजावसर याच ओट्यावर होत असे। पूर्वार्ध लीळा 179 स्थानपोथी येथील
आणखी एक लीळा आहे घोर शब्द श्रवण पूर्वार्ध लीळा 180. आता स्थान क्रमांक जे 12व्या लेणीमधील आहे आरोगणा स्थान. अवस्थान स्थानाच्या उत्तर बाजूस या साईडला जे दक्षिणाभिमुख खोली आहे, रूम आहे, ती आहे अवस्थान स्थानाच्या जवळच असणारी आरोगणा स्थान. ही पूर्ण खोली नमस्कारी आहे. आपण या खोलीचं, या रूमचं जे आहे वंदन करा आणि खोली नमस्कारी असल्यामुळे आपण बाहेरूनच नमस्कार करावा. या ठिकाणची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या खोलीत बसून आरोगणा करीत होते स्थानपोथी. अशा पद्धतीचं 12 नंबर मधील जे काही स्थान आहे, आज आपण अवस्थान स्थान आणि आरोगणा स्थान वंदन केलेलं आहे. आता 6 नंबरचं जे स्थान आहे मादने स्थान, हे स्थान अवस्थानच्या नैऋत्यास प्रारंभीच्या पटीशाळेच्या दुसऱ्या खांबाशीच आहे. म्हणजे आपण जी पटीशाळा आहे, दुसरा खांब म्हणजे इथं आपल्याला 1 आणि 2 दिसतो. या ठिकाणी मादने स्थान आहे. त्याच्यानंतर 7 व 8 नंबरचे वेडे स्थान राजविहार लेण्याच्या 3ही मजल्यावरच्या प्रारंभीच्या पटीशाळा नमस्कारी आहेत. या नमस्कारी पटीशाळा म्हणजेच वेडे स्थान होत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे आरोगणा झाल्यानंतर 3ही मजल्यावर स्वामींचे या ठिकाणी वेडे करीत असेल स्थानपोथी. तर सर्व सद्भक्तांनो, मी वेरूळ स्थानावरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. सगळे स्थान पार ईशाळुवाची लेणी पासून तर जैन लेणी, गोमरदेवाचे लेणी असे सगळे आपण वंदन केलेले आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि मलाही वाटलं आपण जे काही अवस्थान स्थान आहे ते आपण वंदन करून यावं. आणखी ते ओरिजिनल आहे आणि म्हणून मी या वेरूळच्या स्थानी आलेलो आहे. मला स्थान वंदन करायचं होतं, पण माझ्याबरोबर इतरांनाही स्थान वंदन घडावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी प्रभाकर पवार यूट्यूब चॅनलवरती काम करत आहे. बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, गुरुजी तुमचं चॅनल कोणतं आहे? यूट्यूबवर तुम्ही प्रभाकर पवार किंवा पवार गुरुजी या नावाने तुम्ही सर्च करून वेरूळचे सगळे स्थान तुम्हाला वंदन करता येतील. तेवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे, त्याच्यानंतर आपले जे जे पंचावताराचे ज्या ज्या ठिकाणी स्थान आहेत तेही वंदन करण्याचे माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ लोड केलेले आहेत. आज मी वेरूळ या ठिकाणी आलोय. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि तेवढंच नाहीये, मी फेसबुकवरतीही 3 पेजवरती काम करतो. त्याच्यावरही तर आपण भेट द्यावी आणि आपण निश्चितच अशा पवित्र ठिकाणी स्थान वंदनासाठी यावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पण इथे येताना असं सांगितलं आहे की आपण स्थान वंदन केलंय, पायऱ्या देखील नमस्कारी आहे. म्हणून स्थान वंदन झाल्यानंतर आपण खाली गेल्यानंतर 2 दंडवत घालावे अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. मी सर्वांना पुन्हा या ठिकाणी जरूर आपण स्थान वंदनासाठी यावे ही विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आपण 10व्या लेणीमध्ये वरती गेलो होतो आणि नमस्कारी पायऱ्या असल्यामुळे आपण जे आहे ते वंदन करणं, दंडवत करणं गरजेचं आहे.